केरळमध्ये मान्सून दाखल पण पावसाचा जोर नाही. केरळमधून IBN लोकमतचा ग्राउंड रिपोर्ट. कॅम्प अकोल्याला दिलासा, मग दिघ्यावर हातोडा का? दिघ्यातल्या रहिवाशांचा सवाल. दिघ्यातल्या बेकायदेशीर बांधकामांना मुदतवाढ द्यायला हायकोर्टाचा नकार. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेली बदल्यांबाबतची फाईल मुख्यमंत्र्यांनी पाठवली परत. सुमारे 110 डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदार यांच्या बदल्यांच्या फाईल्स परत पाठवण्यात आल्या. जळगाव मारहाण प्रकरणी 15 आरोपींना सुनावली. 4 दिवसांची पोलीस कोठडी. रुग्णाच्या नातेवाईकांनी केली होती डॉक्टरांना मारहाण. शिर्डीत पाटबंधारे खात्याचे निवृत्त अधिकारी हरीश चकोर यांचा आदर्श पुढाकार. 27 गावांना मोफत पाणी देऊन भागवली तहान. आणि पेठ तालुक्यात बोर्जे इथल्या गावकऱ्यांनी रचला इतिहास. पाण्यासाठी तलाव खोदण्यासाठी काढलेल्या लोकवर्गणीला बँकेतून कर्ज काढून केली मदत. पावसाबद्दलच्या बातमीने सुरुवात करूयात. गावाकडच्या बातम्यांमध्ये केरळमध्ये मान्सून दाखल झालेला असला तरी त्याला अद्यापही त्याच्यात जोर दिसत नाही. आज दिवसभर केरळमध्ये ढगाळ वातावरण राहिलं, मात्र तुरळक सरी वगळता पाऊस काही बरसलेला नाहीये. याचबद्दल केरळच्या मुझप्पल लंगड समुद्र किनाऱ्यावरून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर. मान्सून काल केरळमध्ये दाखल झाला खरा, पण तो अजून सक्रिय झालेला दिसत नाहीये. भारतीय हवामान विभागाने म्हटलंय की आज मान्सूनची आगेकूच आहे, परिस्थिती सुधारली आहे. पण आज दिवसभर आम्ही होतो केरळमध्ये फिरत, अगदी मंगलोरपर्यंत आलेलो आहोत, पण तरी सुद्धा मान्सून काही सक्रिय झालेला नाही. दिवसभर पाऊस लागला नाही केरळच्या सगळ्या किनारपट्टींवर, आणि सकाळी थोडासा होता पण नाही पाऊस. आता ही जी सगळी किनारपट्टी आहे हे केरळमधलं सगळ्यात मोठं ड्रायव्हिंग बीच आहे, जिथे वाहनं येतात ड्राईव्ह करायला, आणि हे सगळ्यात मोठं ड्रायव्हिंग बीच आहे. आणि या ड्रायव्हिंग बीचवरचं वातावरण आपण पाहतो आहोत. ढग थोडेफार आहेत, जरूर आहेत, परंतु एवढे दाटून आलेले नाही आहेत की ते भरपूर पाऊस घेऊन कोसळतील. पण आत्ता आपण पाहतो की इथे पर्यटक जे आहेत ते येतात, जसे ड्रायव्हिंग बीचवर येतात नेहमीप्रमाणे तसेच आलेले आहेत आणि ते आनंद घेत आहेत. पाऊस नाही आहे अर्थातच, म्हणूनच. आणि त्यामुळे पाऊस कधी येईल, म्हणजे मान्सून सक्रिय कधी होईल याची अपेक्षा वाट सगळे तर बघतायत. हवामान विभाग म्हणताय की तो कोस्टल कर्नाटका, म्हणजे कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत त्याची आगेकूच झालेली आहे, धडक झालेली आहे. पण कोस्टल कर्नाटका असेल किंवा आज कोकणाच्या किनारपट्टीवर सुद्धा पाऊस फार झाला नाही. कोकणमधल्या सगळ्या जो किनारपट्टीचा भाग आहे किंवा आणखी आतली गावं आहेत तिथे काय पाऊस फारसा झालेला दिसला नाही, आणि त्यामुळे मान्सून हवा तेवढा सक्रिय लगेच झालेला नाहीये. ऑनसेट होण्याची प्रक्रिया सुरू आहे, आणि हे ऑनसेट झाल्यानंतर पुन्हा आता भारतीय हवामान विभागाचे अंदाज काय आहेत ते बघावे लागतील. आणि त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा पाऊस कोसळेल त्याचवेळी आपण खरं तर म्हणायला हवं की पावसाळा सुरू झाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, केरळ. यावर्षीच्या भीषण दुष्काळामुळे राज्यभर जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येते, आणि याचा येणाऱ्या काळात किती मोठा फायदा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे परभणी जिल्ह्यातील शेवडी गाव. मागल्या वर्षी झालेल्या जलसंधारण कामांमुळे शेवडी एवढ्या मोठ्या दुष्काळातही टंचाईमुक्त राहिली आहे. याच पाझर तलावातून पाईपलाईनद्वारे शेवडीतील मध्यवर्ती विहिरीत पाणी आणण्यात आलंय, आणि या विहिरीत पाणी आल्यानंतर गावातील सर्व विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. जलसंधारणाचा हा फायदा बघून परिसरात जलसंधारण कामांमध्ये वाढ झाली आहे. इतकंच नाही तर या तलावात पाणी असल्याने मोठ्या प्रमाणावर बगळ्यांनी इथे आपलं बस्तान बसवलंय. जे कामं झाली त्या कामाचा एवढा बेनिफिट झाला की गेल्या वर्षी आमच्या गावची परिस्थिती इतकी भयानक होती, म्हणजे जनावरं पूर्ण येलदरीच्या तलावात गेलते लोक घेऊन. आणि यावर्षी मग ते आम्ही गाळ उपसून ते कामं व्यवस्थित करून गणपतीचा जो पाऊस पडला त्याचं पाणी साठवून ठेवलं, आणि शेतकऱ्यांनी समजा यांनी म्हणजे सहकार्य करून त्यांनी मोटरा बसू दिल्या नाही, काय नाही, त्या पाण्याचा बेनिफिट गावासाठी झाला. गावाला म्हणजे याच्यामुळेच पाणी पूर्ण याला सप्लाय व्हायला गावाला. एका एक सोडं पाणी पाराच्या आडापासून पाणी सोडलं तर सगळं याला सप्लाय व्हायला ना. बोरं याला ढोरं जनावराला ती चांगली हे झालेली आहे. भीषण दुष्काळात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील जनतेची तहान भागवण्याचं काम मानवता प्रतिष्ठान गेल्या 2 महिन्यांपासून करत आहे. तालुक्यातील 27 गावांना मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिकारी हरीश चकोर यांनी तर
आपलं निवृत्ती वेतनही या कामासाठी खर्च केलंय. संगमनेर तालुक्यातल्या तळेगाव परिसरात सध्या अशी परिस्थिती आहे. पावसाळा तोंडावर आला असं म्हणतही पाण्यासाठी यांचा संघर्ष सुरूच आहे. ज्या गावांना दररोज 10 टँकरची गरज आहे त्या गावांना सरकारकडून 2 टँकर पाणी पुरवलं जात आहे. इतक्या भीषण पाणी टंचाईला ग्रामस्थ सामोरे जात आहेत. पण या गावांची तहान भागवण्यासाठी पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिकारी हरीश चकोर यांनी खऱ्या अर्थानं मानवता दाखवली. गावाचे हाल होऊ नये, गावाच्या लोकांची इतकी तकलीफ होते, त्यासाठी आम्हाला मानवता प्रतिष्ठानचे हरिभाऊ चकोर साहेब, जीवदया मंडळाची इतर आम्ही मदत घेऊन का होईना पण गावासाठी ग्रामपंचायत या नात्यानं आम्ही चांगल्या प्रकारे काम करतोय. ग्रामपंचायत आमचे नियोजन चांगलं आहे. दिवसाला एक टँकर आहे. लोकसंख्या भरपूर आहे गावची, त्यामुळे पुरत नाही. हे मानवता प्रतिष्ठान मार्फत जो टँकर येतो ना आम्हाला, त्यामुळे भरपूर सहकार्य होतं. त्या पाण्याला पुरवठा होतो, वापरायचं पाणी मिळतं, त्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य असतं. हरीश चकोर यांनी स्थापन केलेल्या मानवता प्रतिष्ठानच्या माध्यमातून संगमनेरच्या 27 गावांना मोफत पाणी देण्यात जात आहे. इतकंच नाही तर चकोर यांनी आपलं निवृत्ती वेतनही गावाची तहान भागवण्यासाठीच दिलंय. मी शासनामधून कार्यकारी अभियंता म्हणून निवृत्त झालो आणि निवृत्त झाल्यानंतर माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली. मी या भागामधूनच शिकलेलो आहे, मला या लोकांनी शिकवलेलं आहे. मला असं त्या ठिकाणी वाटलं की आपण या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमावर मोठ्या मोठ्या लोकांना बोलावून या ठिकाणी तो कार्यक्रम करण्यापेक्षा आपल्या या ग्रामीण भागातील 15 ते 20 गावांना आपण पिण्याचं पाणी पुरवठा, मोफत पाणी पुरवठा करू. मानवता प्रतिष्ठानच्या सहकार्यामुळे ग्रामस्थ महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबली आहे खरी, पण हे कुठपर्यंत चालणार असा सवालही महिला विचारतायत. परिस्थिती बदलली पाहिजे गावाची. हा दुष्काळ म्हणजे कायमस्वरूपी पाणी आम्हाला मिळालं पाहिजे नळाद्वारे. ही कायमचे नकोय भाई असे हाल आम्हाला. कायम प्रत्येक वेळी दरवर्षी आम्हाला ह्या दुष्काळाला तोंड द्यावं लागतं. दरवर्षी या उन्हाळ्यामध्ये जवळ 4-5 महिने आमचे हालच होतात. तहानलेल्या या गावांना प्रतीक्षा आहे निळवंडे धरणाच्या पाण्याची. पण 50 वर्षापासून फक्त निळवंडे धरणाचं कामच सुरू आहे असं ऐकायला मिळत आहे. त्यामुळं हरीश चकोरांचा आदर्श समोर ठेवून सरकारनं किमान त्यांचं कर्तव्य करत गावची तहान जरी भागवली तरीही गावकऱ्यांसाठी ही मानवता ठरेल. हरीश तिमोटे, IBN लोकमत, शिर्डी. पाऊस यावा यासाठी कोण काय प्रयत्न करत नाही. म्हणजे प्रत्येकाची इच्छा आहे की पाऊस जोरदार बरसणं फार आवश्यक आहे. म्हणजे ह्याच सगळ्या भावनेला घेऊन नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात पाऊस पडावा म्हणून पर्जन्य याग यज्ञ करण्यात येतो. हा जो यज्ञ हा 3 दिवस चालणार आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात पहिल्यांदाच भीषण दुष्काळाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात. नाशिक जिल्ह्यातील धरणं सुद्धा 149 वर्षांनंतर कोरडी ठाक पडली आहेत. अशात यंदा भरपूर पाऊस व्हावा यासाठी पर्जन्य याग यज्ञ करण्यात येतोय. भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे यज्ञ सुरू आहेत. धर्मात वैदिक सायन्समध्ये असं सांगितलं की यज्ञात भवती पर्जन्य. यज्ञ केल्या की वृष्टी ही चांगली होत असते. आणि जर उद्देश ठेवून की बा पर्जन्यवृष्टी भारतामध्ये चांगल्या पद्धतीने व्हावी आणि जर पर्जन्यवृष्टी चांगली झाली तर आपला देश सुजलाम आणि सुफलाम होईल. आणि जे शेतकरी आत्महत्या करताय आणि अनेक ठिकाणी ज्या समस्या असतात या यज्ञामुळे निवारण होतात. यानंतरची बातमी आहे मुंबईमधील ठाणे इथल्या दिघ्यामधलं. नवी मुंबई जवळच्या दिघा इथल्या अनधिकृत बांधकामांना मुदतवाढ देण्याची विनंती मुंबई हायकोर्टानं फेटाळली आणि त्यामुळे दिघावासियांना आपली घरं तात्काळ रिकामी करावी लागणार आहेत. याचिकाकर्त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी केली आहे. तसंच सरकारनंही या संदर्भातलं धोरण आपण आणू असं म्हटलं होतं, पण सतत अशी मुदतवाढ द्यायला हायकोर्टानं नकार दिलाय. तसंच या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मागितलेला वेळ नाकारलेला आहे. या इमारतीतील मुलांच्या परीक्षांवर परिणाम होऊ नये यासाठी 31 मे पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यामध्ये दिघ्याला वेगळा न्याय का? म्हणजे दिघ्यातील 94 इमारतींपैकी 9 इमारती कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात आहेत. यामध्ये या 9 इमारतींना 31 मे पर्यंत न्यायालयाचं संरक्षण होतं. मुदत संपल्याने 4 इमारतींमधल्या रहिवाशांनी पावसाळ्याचं कारण पुढे केलं. सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी न्यायालयाकडे विनंती करण्यात आली. न्यायालयाने रहिवाशांची विनंती फेटाळली आहे. आजच्या आज इमारती खाली करण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेत. 2 दिवसांनंतर MIDC या 4 इमारती ताब्यात घेणार आहे. पोलीस बंदोबस्त आज मिळाला नाही म्हणून कारवाई या ठिकाणी नंतर करण्यात येईल. या सगळ्या घडामोडीनंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.
ब्रेकनंतर बघूया जळगावात काल रात्री रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांनाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. धानवडच्या संयोग क्रिटिकल सेंटरमधली घटना आहे. दारू सोडवण्याचा उपचार या रुग्णावरती सुरू असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे. डॉक्टर मनोज पाटील असं या डॉक्टरचं नाव आहे आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यातल्या 15 आरोपींना 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी इथले शेतकरी रोज प्रशासनाकडे उंबरठे झिजवतात. पण आपल्या मनाचा कारभार करत हे अधिकारी मात्र या शेतकऱ्यांची चांगलीच पिळवणूक करतात. उस्मानाबाद जिल्ह्यात सोलापूर हैदराबाद महामार्गावर चौपदरी करण्याचं काम चालू आहे आणि या कामासाठी गावातील काही जमिनी संपादित केल्या गेल्या होत्या. या जमिनीचा मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये. आमचा मोबदला जर मिळाला नाही तर आम्ही पुढचं काम करू देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. सगळ्या जमिनी नियमानुसार घेतल्या असून ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्यांच्या सुनावण्या सुरू आहेत. आमचं घर पूर्ण टोटल RCC असताना सुद्धा पूर्ण टोटल गेलं, पूर्ण संपादित केल्याच्या नंतर त्याचा जो मावेज आहे तो एकदम तुटपुंच्या रकमेवरती मावेजा देण्यात आला. तो म्हणजे एवढा की 5,27,000 रुपये हा एवढा मावेजा देण्यात आला. आणि तेच आमच्या समोरील घराला बाजारभावाप्रमाणे जो आमच्या समोरील घराला जो आहे 10 बाय 10च्या पत्र्याच्या खुलीला 11 लाख रुपये मावेजा मंजूर होतो. मग हे जे शासनाने जे केलेलं आहे तो कोणत्या नियमानुसार केलेलं आहे हे आम्हाला तिच्या आतापर्यंत समजलेलं नाहीये. फक्त 27,000 आम्हाला त्याचा मोबदला मिळाला. एका सर्वे नंबरमध्ये सगळ्याला समान भाव दिला पाहिजे. आता म्हणजे वाढलेल्या जमिनीचे तुम्ही 1,30,000 काढता आणि त्या सर्वे नंबरमध्ये कमी पैशानं हे 27,000 आम्हाला बिलकुल मान्य नाही. आता जे चालू भावामध्ये आहे त्याच भागल्या जमिनीचे पैसे द्यावे एवढंच आमचं म्हणणं आहे. मग जेवढं दिल तेवढं घ्यावं म्हणून बसलो. आता तेवढ्यात आमचं पोट भरणार आहे का? वकील घेतला 7,000, तलाट्यानं घेतला 4,000. आम्हाला भेटले किती? 4 लेकरं आहेत, मी कशानं खाऊ? आज रोजी ती रोडमध्ये घर गेलं तुम्ही काढा म्हणलं तर माझं गबाळ रोडवर घेणं बागा. मी जागा दुसरीकडे घ्यायची माझी ऐपत नाही. रोजगार करावा तर खावं लागतं साहेब. मला पैसे जगाबरोबर मला द्या म्हणायचं, मला काय दुसरं काय नाही. जाणून घेऊयात यवतमाळमध्ये नेमकं काय घडलंय. यवतमाळमध्ये वनजमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या वनपथकावरती अतिक्रमणधारकांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काल संध्याकाळची ही घटना आहे. पांढरकवडा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या खैरीपोड इथं वनजमिनीवर अतिक्रमण झालंय. अतिक्रमणधारकांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावली होती आणि त्यानंतर ही अतिक्रमण कायम होतं. काल वनपथक खैरीपोड इथं अतिक्रमण काढण्यासाठी पोहोचलं आणि त्यावेळी आक्रमक झालेल्या अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनी या पथकावर हल्ला केला. धक्कादायक बाब म्हणजे यात महिला वन कर्मचाऱ्यांना त्यांनी चावाही घेतला. यात अनेक वन अधिकारी जखमी झाले. त्यांना पांढरकवडा इथं उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. ते गंभीर जखमी 6 लोक जवळजवळ. आणि ही खैरी गावचं जंगल जे आमचं कंपार्टमेंट 638 या जंगलात त्यांनी 2005 नंतर अतिक्रमण केलेलं आहे. आणि ते कायद्यानुसार आम्ही हटवायला गेलो असता त्यांनी आमच्या जीव मारायचा एकदम हमला केला. गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी असा हमला केला होता. त्याच्यावर त्यांच्यावर पोलीस कारवाई पण झालेली आहे. कोर्टात पण केस चालू आहे. त्याच पद्धतीने त्यांनी आमच्या जीव मारण्याचा हमला केला. प्रत्येकाला जीवाची हे आहे ना, पहिल्यांदा जीवचा हे केला. त्यांच्याकडून काठे आम्ही फक्त त्यांना सांगून राहिलो, समजावून की बा ते काठे वगैरे हे द्या, हे टाकून द्या, हे नाही तुम्ही बाजूला वगैरे. त्यांनी एकदम बिलकुल अटॅक करून असं एकदम हे केलं. त्या बाईला मी पकडलं तर ती बाई मला 1 नाही 2 ठिकाणी म्हणजे चावा घेतलाय ते आता एकदम असं. यानंतर बघूयात बातमी बुलढाण्यात महापारेषण भरती परीक्षेत मोठा गैरप्रकार समोर आलेला आहे. महाराष्ट्र राज्य महापारेषणतर्फे विद्युत, अणुविद्युत आणि स्थापत्य सहाय्यक अभियंता पदासाठीच्या घेण्यात आलेल्या ज्या परीक्षा होत्या त्या परीक्षेदरम्यान अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. ही परीक्षा 1 जून ते 3 जून दरम्यान महाराष्ट्रातील विविध प्रमुख सेंटरवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. पहिल्या सत्रात जे प्रश्न विचारले गेले तेच प्रश्न जसेच्या तसे दुसऱ्या सत्रात सुद्धा विचारले गेले आणि त्यामुळे दुसऱ्या सत्रातील अनेक विद्यार्थ्यांना हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं माहिती होती. परीक्षेसाठी वापरण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक चुका होत्या. स्क्रीन काळी पडणं, बैठक व्यवस्थानुसार म्हणजे नंबरनुसार ही जी बैठक व्यवस्था त्याचे नंबर व्यवस्थित नसणं आणि कोणीही कुठल्याही जागेवरती जाऊन बसणं असे अनेक प्रकार या ठिकाणी झालेले आहेत. हे सर्व प्रकार पाहून हे सर्व परीक्षार्थी जे ते चांगलेच गोंधळात सापडले होते. या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचाही प्रयत्न केला पण कोणताही प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. या सगळ्या घडामोडीनंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली. ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर बघूया रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात बोर्जे इथल्या गावकऱ्यांनी इतिहास रचलाय. टँकर मुक्त गावाची आखणी करण्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी
6.5 गावठांमध्ये जुन्या तलावाला खोदून पाणी साठवण्याची क्षमता या ठिकाणी 2.5 करोड लिटरवरून 6.5 करोड लिटरपर्यंत नेण्याचा यशस्वी उपक्रम केला. शासनाची मदत न घेता केवळ लोकवर्गणीतून आणि बँकेत कर्ज काढून शेजारच्या 5 गावांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. यानंतर मात्र शासनाकडून मदत देण्याचं महसूल प्रशासनाने आश्वासन दिलंय. तर ह्या होत्या आतापर्यंतच्या गावाकडच्या बातम्या. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.